पूजा आणि सूरज यांचे लग्न होऊन 2 महिने झाले होते, तरी त्या दोघांमध्ये दुरावा होता. नवरा-बायकोचं नातं त्यांच्यात नव्हतं. ती मनाने अजूनही त्याची झालेली नव्हती, कारण पूजा अजूनही तिच्या भूतकाळातून बाहेर पडलेली नव्हती. सूरजसोबत जरी लग्न झालेलं असलं तरी ती तिच्या पहिल्या प्रेमाला, नात्याला विसरू शकत नव्हती. पण तो तिला हसवायचा, चिडवायचा, बोलण्याचा प्रयत्न करायचा, तर कधी मस्करी करून, काहीतरी निमित्त करून तो रोज नवीन नवीन प्रयोग करायचा, पण तिच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. जेव्हा सूरज बोलत असे तेव्हा ती फक्त हो, नाही, ठीक आहे अशीच औपचारिक उत्तरे द्यायची, वागायची. तेव्हा सूरज मोठ्या मनाने तिला समजून घेत होता आणि पूजाही त्याच्या घरच्यांची मात्र अगदी मनापासून काळजी, सेवा करायची. ती एक सून म्हणून कुठेच काहीच कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची. येणाऱ्या जाणाऱ्यांचा, नातेवाईकांचा आदर करायची. पण तो जवळ आला की मात्र ती अगदीच औपचारिक भूमिका पार पाडायची. त्या दिवशी नेहमीप्रमाणे सूरज ऑफिसला गेला आणि दुपारच्या वेळेस ती तिची कामे आवरून आपल्या खोलीत जाऊन बसली आणि तिची आवडती गाणी लावली. नको चंद्र तारे हे फुलांचे पसारे जिथे मी, हे गाणं ऐकताच ती उठली आणि तिने ते गाणं बंद केलं आणि ती रडायला लागली, कारण त्या क्षणी तिचा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून निघून गेला. पूजा स्वभावाने शांत, सालस, सुंदर मुलगी होती. नुकतंच तिने ऐन तारुण्यात पाऊल टाकलेलं होतं. ती आणखीन लोभत सुंदर दिसायला लागली होती. त्या दिवशी तिचा भाऊ त्याच्या मित्राला, आयुषला घेऊन घरी आला होता. तेव्हा पूजाने त्याला पाणी आणलं आणि काय कोण जाणे, पण एका भेटीत तो तिच्या मनात भरला. त्यानंतर आयुषही त्यांच्या घरी वरचेवर येऊ लागला. त्या दोघांची छान ओळख आणि मैत्री झाली. जेव्हा ते दोघे एकमेकांसोबत बोलायचे तेव्हा तिच्या मनातील भावना आयुषला समजत होत्या. एव्हाना त्याला कळून चुकलं होतं की ती त्याच्या प्रेमात पडली आहे. म्हणूनच एके दिवशी आयुषने पूजाला लग्नासाठी मागणी घातली आणि पूजानेही लगेच त्याला होकार दिला. त्यांचं हे नातं काही महिने सुरू होतं, पण त्यानंतर पूजाला स्थळ यायला सुरुवात झाली. तिच्या घरचे तिच्यासाठी एक चांगला मुलगा शोधत होते आणि पूजाला खूप टेन्शन आलेलं होतं. पण ती आपल्या मनातील भावना कोणाला बोलून दाखवणार होती? तिला घरातील सर्वांना हे सांगणं अवघड जात होतं. तिला खूप भीती वाटत होती. उद्या तिला बघायला कोणीतरी येणार होतं. तिने काही चौकशी केली नाही की स्वतःच्या मनातील भावना व्यक्त देखील केल्या नाहीत. तिची आई आणि तिची छोटी बहीण तिला सारखी ही साडी घाल, तो दागिना घाल असं दोघी तिला सुचवत होत्या, पण तिच्या मनात मात्र त्याचेच विचार येत होते. पण घरच्यांना विरोध करणं तिला जमत नव्हतं. सर्वजण अगदी आनंदी आहेत हे बघून ती तयार झाली. पाहुणे घरी आले आणि पूजा तयार होऊन पुढे चहा नाश्ता घेऊन आली. ओळख परिचय झाला, पण अजूनही पूजा मान खाली घालून बसलेली होती. इतक्यात मुलाची बहीण चिडवत पूजाला म्हणाली, काय गं वहिनी, आवडलं का आमचं आयुष? दादा, लाखात एक आहे. आयुष हे नाव ऐकताच तिच्या काळजाचा ठोका चुकला. आत्तापर्यंत मान खाली घालून बसलेल्या पूजाने वर बघितलं तर साक्षात तोच तिचाच आयुष तिला बघायला आला होता. तिचा चेहरा खुलला, आनंद ओसाडून वाहू लागला आणि सर्वांच्या पसंतीने पूजा व आयुष्य मोठ्या थाटामाटात लग्न झालं. पूजाला अजूनही विश्वास बसत नव्हता की आयुष तिचा झाला आहे. पहिल्या दिवशी आयुषने तिला आपल्या जवळ घेतलं आणि विचारलं, मग कसं वाटलं सरप्राईज? अहो, घरच्यांची पसंती होती म्हणून मी लग्न केलं. मग आयुष हळूच म्हणाला, हो का? म्हणजे आम्ही तुमच्यासाठी इतके खटाटोप केले. खरं म्हणजे तुझ्या भावाने मला हे सर्व जुळवून आणण्यासाठी खूप मदत केली. तुला न सांगता एका काकांना मध्यस्थी ठेवून हा योग जुळवून आणला आणि छान सरप्राईज दिला. हे ऐकून ती लाजेने चिंब झाली आणि त्याच्या मिठीत हरवली. ते दोघेही एकमेकांस अनुरूप होते. त्यांचा संसार सुखाचा छान सुरू होता. आयुषचे आईवडील ही पूजाला अगदी मुलीसारखं समजायचे. कोणत्याच गोष्टीची उणीव त्यांच्या संसारात नव्हती. प्रेमळ नवरा, समजूतदार सासू-सासरे आणि एक 4 वर्षाची गोंडस मुलगी पायल, असं छान छोटं कुटुंब, सुखी कुटुंब होतं. पण सर्व छान चालू असताना त्या दिवशी आयुष, पूजा व पायल यांना घेऊन आयुष डिनरला जाणार होता, कारण आयुषचे प्रमोशन झालेले होते. पूजाने छान आयुषच्या आवडीची साडी घातली होती, हलकासा मेकअप केला, केसात गजरा माळला. अगदी तयार होऊन पायल व पूजा आयुषची वाट पाहत बसल्या होत्या. पूजा बाल्कनीत बसून नको चंद्र तारे हे फुलांचे पसारे हे गाणं गुणगुणत होती. त्याची वाट पाहत होती, पण इतका वेळ त्याला कधीच होत नव्हता. आज तो खूप वेळ झाला तरी आलेला नव्हता. म्हणून तिने
फोन लावला तर सारखा स्विच ऑफ येत होता. मग पायल पण कंटाळून झोपून गेली. इतक्यात काही वेळाने फोन आला. आम्ही सिटी हॉस्पिटलमधून बोलतोय. घरी येताना आयुष यांच्या गाडीला अपघात झाला आहे आणि तो तिथेच हे जग सोडून गेला आहे. ही नियती पण विचित्र खेळ खेळते. कोणाचा ती प्रेम सुखी संसार तिला बघवत नाही. त्या प्रेमाला दुष्ट लागतेच. आयुष्याची बातमी ऐकून पूजाला आकाश कोसळल्यासारखं झालं. तिचा आक्रोश, वेदना बघवत नव्हत्या. अगदी निस्तेज शून्यात हरवलेल्या पूजाचं दुःख आयुषच्या आईबाबांना देखील बघवत नव्हतं. तर पायलकडे बघून पूजा सगळं विसरल्याचा भाव दाखवत असे. पण आयुषसोबतचे सुखद क्षण आठवल्यावर मात्र ती परत भूतकाळात जाऊन दुःखी व्हायची. आई बाबा आपल्याला सोडून देवाघरी का गेले गं, असं पायलच्या निरागस प्रश्नांची उत्तरे तिच्याकडे नसायची. पण असाच काळ पुढे सरकत होता. आता त्याला जाऊन 3 वर्ष झाली होती. आयुषच्या आईबाबांना पूजाच्या भविष्याची काळजी वाटायला लागली. पुढे इतके मोठं आयुष्य कशी काढणार ही मुलगी? आणि पायलसुद्धा वडिलांच्या मायेसाठी झुरते आहे हे त्यांना स्पष्ट दिसत होतं. म्हणूनच त्यांनी ठरवलं की पूजाचं कन्यादान करून आपण डोळे मिटायला मोकळे होऊ, असं त्यांनी ठरवूनच टाकलं. पण पूजाला हे मान्य नव्हतं. पण निदान पायलसाठी तरी पूजाने दुसरं लग्न करावं असं खूप समजवल्यावर ती तयार झाली. पण मनात एक प्रश्न भेडसावत होता. जो कोणी मला स्वीकारेल तो पायलला सुद्धा पोटच्या मुलीसारखं प्रेम करेल का? तिचं भविष्य सुरक्षित होईल का, याची काळजी तिला होती. त्याच दरम्यान तिच्यासाठी सूरजचं स्थळ आलं. त्याचा डिवोर्स झालेला होता. घरी आईवडील व तो असं कुटुंब होतं. पुढच्या काही दिवसात साध्या पद्धतीने पूजा आणि सूरजचं लग्न पार पडलं. आयुषच्या आईबाबांनी तिचं कन्यादान केलं. त्यांना सोडताना अश्रू अनावर होते. शेवटी सूरजच्या घरी पूजा माप ओलांडून आली. त्या दिवसापासून आजपर्यंत सूरजसाठी तिचं वागणं अतिशय रुक्ष औपचारिक होतं. पण पायल मात्र छान रुळली होती. त्या दिवशी पायलचा वाढदिवस होता म्हणून सूरज तर सकाळपासून तयारीला लागलेला होता. डेकोरेशन, मेनू, गिफ्ट हे सर्व तो करत होता. शॉपिंग हे सगळं तो सहज करत होता. पायल शाळेतून आली आणि सरप्राईज बघून आनंदाने ती सूरजला बिलगली. तोही तिचा लाड करू लागला. अगदी पूर्ण घरभर त्या दोघांची मस्ती चालू होती. काही वेळाने पायल आईजवळ गेली आणि म्हणाली, आई, माझा बाबा जगातील नंबर 1 बाबा आहे. तो खूप चांगला आहे. पायलला आनंदी पाहून पूजा विचारात पडली की मी यांच्याशी इतकं तुटकपणे वागते, पण हा किती जीव लावतो माझ्या मुलीला. तिचा प्रत्येक हट्ट लाड पुरवतो. खरं तर सूरजचाही एक भूतकाळ होता. पण भूतकाळ मागे टाकून सर्व विसरून तो वर्तमानात जगत होता. तेव्हा पूजा विचार करते की मी आयुषला कधी विसरू शकणार नाही. पण सूरजला दुखवायचा मला काहीच अधिकार नाही. मी त्याची बायको आहे म्हणून तो हवं तसं वागला असता. पण त्यांनी आधीच सांगितलं की आपल्याला एक मुलगी आहे, त्यामुळे दुसरं अपत्य असावं असा माझा काही अट्टहास नाही, असं सूरज स्पष्टपणे बोलला होता. पण स्वतःच्या रक्ताचं मूल कोणाला नको असतं. पण सूरज मनाचा मोठेपणा व समजूतदारपणा त्याने दाखवलेला होता. कदाचित आयुष आणि माझी साथ इथेपर्यंतच असावी. आणि जर सूरज पायलचा बाबा बनू शकतो तर मी पण. पूजाला त्याच्याशी आता खूप बोलायचं होतं. पण संकोचही वाटत होता. सुरुवात कशी करायची हेच कळत नव्हतं. कारण इतके दिवस एका घरात असूनही अगदी औपचारिक बोलत असायची. पण आज तिलाच तिचं मन मोकळं करायचं होतं. पुढच्या काही दिवसात त्या दिवशी तिने छान साडी घातली, हलकासा मेकअप केला, केसात गजरा माळला आणि त्याची वाट बघत ती हॉलमध्ये पेपर वाचत बसली होती. पण रोज 7ला येणारा सूरज आज रात्रीचे 9 वाजले तरी ऑफिसमधून आलेला नव्हता. म्हणून ती हॉलमध्ये फेऱ्या मारत होती. गेटजवळ जाऊन बघत होती. तिची ती बेचैनी पाहून तिची सासू तिला समजावून सांगते की तू काळजी करू नकोस, थोड्या वेळाने सूरज येईल, तोपर्यंत आपण जेवण करून घेऊ. पण पूजाला काही ठीक वाटत नव्हतं. ती अजूनही काळजीने फेऱ्याच मारत होती. तिने सूरजला फोन केला तर आउट ऑफ कव्हरेज दाखवत होता. आता मात्र ती अधीर झाली आणि नको नको ते विचार तिच्या मनात येऊ लागले. ती श्वास रोखून वाट बघत होती. इतक्यात बेल वाजली. पूजाने पळतच जाऊन दार उघडले. समोर सूरज सुखरूप घरी परत आला आहे ते पाहून तिला रडू कोसळलं. तिने त्याला कोणताही विचार न करता घट्ट मिठी मारली. सूरजला काहीच कळेना. इतका वेळ होणार आहे हे फोन करून सांगायचं नाही का? मी किती फोन लावले तुम्हाला पण तुमचा फोनच लागत नव्हता, असं बोलून ती रडू लागली. आता मात्र तिची अशी अवस्था पाहून त्याला मात्र कळेना की नेमकं काय झालं आहे. मग सूरजने शांतपणे तिला खुर्चीत बसवलं आणि सांगितलं की आज एक मीटिंग होती म्हणून यायला थोडा वेळ झाला, बस इतकंच.
पण तुला रडायला काय झालं आहे आणि तू इतक्या काळजीत का दिसत आहेस? सूरजने तिच्या डोळ्यातील अश्रू अलगद अंगठ्याने पुसले. पूजा, तो शांतपणे ठाम आवाजात म्हणाला, तुला इतकं घाबरायला काय झाले? मी उशिरा आलो म्हणून तू इतकी अस्वस्थ झालीस? याचा अर्थ तू मला केव्हाच तुझ्या मनात जागा दिलीस. मग ती दचकली. नाही, तसं नाही. मी फक्त आता शब्द अडखळत होते. मग सूरज हसला, पण त्या हसण्यात तक्रार नव्हती, तर स्वीकार होता. मी तुला कधीच आयुषला विसरायला सांगणार नाही, कारण तो तुझ्या आयुष्याचा भाग आहे, इतिहास आहे. इतिहास पुसून वर्तमान जगता येत नाही, पण इतिहासाच्या सावलीत उभं राहूनही पुढे चालता येतं, हे सुद्धा तितकंच खरं आहे. हे ऐकून पूजाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, पण यावेळी ते वेदनेचं नव्हतं, तर ते दिलासाचं पाणी होतं. सूरज पुढे म्हणाला, मला फक्त एवढंच हवंय की तू माझ्याशी खोटी औपचारिकता करू नकोस. मला परिपूर्ण बायको नको, तर खरी पूजा हवी आहे. आणि पायलसाठी मी बाबा झालोय, ते सिद्ध करण्यासाठी मला रक्ताचं नातं लागत नाही. आता त्या क्षणी पूजाचं पाषाण हृदय खरंच तुटलं होतं. ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून पहिल्यांदाच मन मोकळे करून रडली होती. सूरजच्या स्पर्शाने पूजा भानावर आली आणि तिच्या जे मनात होतं ते बोलून ती मोकळी झाली. मग हक्काने सूरजने तिला जवळ घेतलं आणि म्हणाला, बरं, हे सर्व असं आहे तर मग? ती लाजली. त्यानंतर सर्वांनी एकत्र बसून छान जेवण केलं. त्या रात्री दोघे बाल्कनीत बसून फक्त गप्पा मारत राहिले. आयुष्याच्या आठवणी, पूजाची भीती, सूरजचे अपयशी संसार, त्याचा एकटेपणा, हे सगळं शब्दात उतरलं होतं. पण कुठेही त्यामध्ये आरोप नव्हते, तर फक्त स्वीकार होता. पण तरीही त्या रात्रीनंतर पूजा आणि सूरजमध्ये काहीतरी बदललं होतं. पण तो बदल अचानक नव्हता, कारण पूजा आयुष्याच्या आठवणीमधून एका क्षणात बाहेर येऊ शकत नव्हती. काही दिवस ती पुन्हा गप्प होत असे, तर कधी सूरजशी मोकळेपणे बोलायची, तर कधी अचानक परत औपचारिक होत असे. पण तरीही सूरजने कधीही तिला जाब विचारला नाही, तर तो फक्त तिथे होता. सकाळी तिच्या हातचा चहा शांतपणे घेत असे, पायलच्या अभ्यासात लक्ष घालत असे, तर रात्री उशिरा तिच्या शेजारी बसून वर्तमानपत्र वाचत असे. मग एक दिवस पूजाच अचानक म्हणाली, तुम्हाला वाईट वाटत नाही का? मी इतके दिवस दुसऱ्या माणसाच्या आठवणीत अडकलेली आहे. तो काही क्षण शांत राहिला. वाईट वाटतं, तो प्रामाणिकपणे म्हणाला, पण त्याहून जास्त वाईट वाटलं असतं जर तू खोटं वागली असतीस, कारण प्रेम मागून मिळवता येत नाही पूजा, तर ते मनापासून मिळालं तरच त्याची किंमत असते. त्या दिवशी पूजाला जाणवलं की हा माणूस प्रेमासाठी घाई करत नाहीये, तर तो नात्यासाठी थांबायला सुद्धा तयार आहे. त्यानंतर मात्र हळूहळू पूजा बदलू लागली. सूरज ऑफिसमधून आला की आधी त्याच्याकडे बघायची, तर कधी सहज विचारायची, आजचा दिवस कसा गेला? एके दिवशी पायलने चित्र काढलं. ती, आई आणि सूरज, आणि खाली लिहिलं होतं, माझं कुटुंब. ते पाहून पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रात्री तिने देवासमोर उभे राहून पहिल्यांदा मनापासून प्रार्थना केली. त्यानंतर पुढील दिवसात घराचं वातावरण बदललं होतं. पूजा आता त्या घरात हसायला लागली होती. सूरजच्या मस्करीवर हो नाही ऐवजी आलेला राग आणि लाजरी हसू उमटू लागले होते. एका संध्याकाळी पायलने अचानक विचारलं, आई, मला 2 बाबा आहेत ना? एक देवाजवळ आणि एक आपल्याजवळ? पूजा गप्प झाली, पण सूरजने पायलला जवळ घेतलं आणि म्हणाला, आणि दोघेही तुला खूप खूप प्रेम करतात. त्या दिवशी पूजाने मनात ठरवलं की आयुष माझा भूतकाळ आठवण म्हणून कायम हृदयात राहीलच, पण यापुढे सूरज आयुष्य म्हणून सोबत असेल. काही प्रेम पहिलं असतं, काही प्रेम शेवटचं, पण काही प्रेम जगायला शिकवतं, आणि सूरज आणि पूजाचं नातं असं जगायला शिकवणारं प्रेम बनलं. कारण काही प्रेम आठवणीत जपायचं असतं आणि काही प्रेम हातात हात घालून पुढे चालायचं असतं. पूजाने आता पुढे चालायला सुरुवात केली होती. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.